हो बाई, बरं झालं आलीस. तुझीच वाट बघत बसले होते. तू हॉलमध्ये पॉप्स आणि आत्या कुठे? वंच बाहेर बागेत फिर्या मारतायत आणि हे गेलेत नेहमीप्रमाणे भजनाला. मग ठीक आहे. हे मग ठीक आहे काय? आधी तू तुझं सांग, पार्टी कशी झाली? यार मॉम, ती सई ना, तिने सगळ्या जहागीरदारांना एकदम मिडल क्लास करून ठेवलंय ग मॉम. म्हणजे आता पार्टी आहे ना घरी, तर मस्त पिझ्झा, पास्ता, कॉकटेल मॉकटेल अशा सगळ्या गोष्टी असायला हव्या. पण नाही, तिथे आम्ही काय खाल्लं? पॉपकॉर्न, ते पण मी आणलेले. आणि काय कुठला फालतू पानचट गेम खेळत होते, पिलो द पासिंग म्हणे. हा काय गेम आहे काय? जाऊ दे यार, मला ना इरिटेट झालं ग. असू दे ग, तू त्या घरात गेलीस ना की सगळं तुझ्या मनाला हवं तसं कर. त्या घराचा चेहरा मोरा बदलून टाक, ठीक आहे? ती सई जोपर्यंत त्या घरात आहे ना मॉम, तोपर्यंत मला नाही वाटत की माझ्या मनासारखं काही घडेल तिकडे. जानकी बोलत होती ना, तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण आता ती रिया, ती पण माझ्या डोक्यावर बसून डान्स करते विलन सारखी. आज माहितीये, आज तर तिने ना मला फ्लोअर क्लीन करायला लावलं असतं घराचा. रियाने? हो, कशी कशी वाचली ग मी. असू दे, थोडे दिवस कर. कर मी. आधी आपलं बस्तान बसवायचं तिथे आणि मग आपला खरा रंग दाखवायला सुरुवात करायची. एकदा का त्या घरची सून झालीस ना की त्या रियाचा बरोबर काटा काढ. आणि ती रिया लग्नानंतर तुझी कोण होणार? वंस. आणि वंसांना कसं तालावर नाचवायचं ते तुला बरोबर माहितीये. मग काढ की त्या रियाचा काटा. एकदा का लग्न झालं ना, त्या अजिबात कुठल्या कामाला हात लावायचा नाही. राणी सारखं बसायचं आणि ऑर्डरी सोडायच्या फक्त. काय? पण कधी येणार आहे मॉम तो डे माझा? अगो बाई गो, माझं लेकरू. इतके प्रयत्न करतेस आणि अगदी योग्य दिशेने करतेस. काही काळजी करू नको, सगळं तुझ्या मनासारखं होईल. कळलं का? आणि स्वप्नच बघायची असतील ना तर जहागीरदारांची सून झालीस अशी स्वप्न बघ. काय? आणि हो, मी त्या 80 रुपयाचे पॉपकॉर्न दिले होते ना, ते ओमीकडनं दाम दुपटीने वसूल कर. कळलं? झोप आता शांत. कोणाची गो माझी. चल, मला ही झोप आली, झोपते मी. फोन वगैरे सगळं ठीक आहे, पण तो डिलिव्हरी वाला आला तेव्हा सईच्या फेसवरचा रंग उडाला होता. एसी काहीतरी गडबड आहे. सई सई सई, मला प्लीज वाचवा. विक्रम, त्यांना सोड प्लीज. देवा, सई प्लीज प्लीज, सई मला वाचवा. सई मला वाचवा प्लीज. सई विक्रम प्लीज सोड त्यांना. विक्रम प्लीज. नाही विक्रम, नाही विक्रम, नाही. सई. देवांश, देवांश, सई काय झालं? हा, वेट. सई देवांश, काय झालंय? स्वप्न पडलं का तुम्हाला काही? मला भीती वाटते हो. सई सई, डोंट वरी. शांत व्हा प्लीज. हा, सी, आपण आपल्या रूम मध्ये आहोत. मी आहे, तुम्ही आहे, बाकी कोणीच नाहीये. शांत व्हा प्लीज. स्वप्न होतं ते फक्त. काम डाऊन, काम डाऊन. सई, मला भीती वाटते. डोंट वरी, काही होणार नाहीये. मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही या माझ्या झोपा. चला या या, काही होणार नाही. प्लीज शांतपणे झोपा.
देवांश 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 कुठे आहात तुम्ही? कुठे गेले ते? देवांश नाही आपण मीटिंग झाली की आपण ते पॉइंटर्स काढून एकदा आपण आपली आपली कोर टीमने डिस्कस करूयात ना सगळं. हा देवांश चालेल चालेल या. देवांश देवांश काय देवांश तुम्ही रेडी पण झालात? मला का नाही उठवलं? आणि एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालात तुम्ही? कुठे म्हणजे ऑफिसला चाललोय मी नेहमीप्रमाणे. पण उठवायचं ना, मला काय प्रॉब्लेम होता? हो तुम्ही झोपला होतात सकाळी, रात्रभर तुम्हाला झोप पण नाही लागली नीट. पण मला उठवायचं ना, तुम्ही अचानक कसे काय निघाला मला न सांगता? काम डाऊन काय फरक होत आहे. शांत व्हा. तुमची आधीच तब्येत खराब नाहीये, काल किती वीकनेस फील होत होता तुम्हाला. शांत उमी एक प्लीज काम कर ना, सईंना प्लीज डॉक्टरकडे घेऊन जा ना. ओके नाही तुम्ही कुठेही जायचं नाहीये आणि काही झालं नाहीये मला. तुम्ही कुठेही जाणार नाही तेवढंच माहितीये मला, बस. मला माझा फोन नीट करायचा आहे. हा करूयात. बघा आता दिवसभर मला वेळ नाहीये, मी ऑफिसला जातो, सगळ्या मीटिंग लाईन अप आहेत, त्या संपल्या की संध्याकाळी येऊन फोन नीट कशाला, नवीन फोन घेऊयात आपण. हा संध्याकाळी नकोय मला नवीन फोन, पण तुम्ही कुठे जाणार नाहीयेत. मला माझा हाच फोन दुरुस्त करायचा एवढंच माहितीये मला. आपण संध्याकाळी रिपेअर करू हा फोन, पण आता नाही, माझ्या मीटिंग झाल्यावर इव्हिनिंगला पक्का. तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही नाही जायचंय कुठे, तुम्ही इथेच थांबा. काय झालंय तुम्हाला, का असं हट्ट करताय? शांत व्हा ना प्लीज. का नाही कळत आहे तुम्हाला? मला माझाच फोन हवाय. आई मला सांगा, यांचा फोन खराब झाला असता तर यांनी लगेच रिपेअर केला असता की नाही? मग आता माझा फोन रिपेअर करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सही माझा फोन, माझे दिवसभर कॉल सुरू असतात, खूप इम्पॉर्टंट फोन असतात, आणि जर माझा फोन बंद झाला तर माझं काम थांबू शकतं. आणि माझं काय? मला महत्वाचे कॉल येत नाही अजिबात, फक्त तुम्हालाच येतात का? तुम्हाला कोणाचा महत्वाचा कॉल येतो सही? कोणाच आहे तुम्ही? आई कसं बोलले? मला बाकीचं काही माहिती नाहीये. पण मी काय म्हणा, मला काय म्हणायचं त्याचा अर्थ समजून घ्या प्लीज. नाही, मला माझाच फोन हवाय आणि तोही तुम्हीच दुरुस्त करायचा आणि तुम्ही चला माझ्या बरोबर. सई, मी- तुम्ही ऑफिसला नाही